नाही अजून जवळ आता येतोय. ठीक आहे. नमस्कार मिल्टन गिरीज. नमस्कार. हा जेवण व्हायचंय बरोबर आहे. ठीक आहे. गिव्ह मी अ चीअर. आपण मराठी लोक आहोत ना, त्यामुळे आपलं चीअर कसं जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तर माझं नाव हर्षद. मी कुठला हा प्रश्न मला आला की मला एकदम असा आयडेंटिटी क्रायसिस होतो. तुम्हालाही काही जणांना होत असेल. म्हणजे माझं बालपण आणि माझं शिक्षण सोलापुरात गेलं आणि उच्च शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. सो इक्वली मी दोन्ही शहरात राहिलो. त्यामुळे काय बेकडू काय करायला पासून काय रे मित्रा कसा आहेस असा माझा प्रवास आहे. आणि त्यातनं माझी बायकोही पुण्याची नाही, म्हणजे त्यामुळे माझी भाषा सुधारली. त्याचा एक खूप मस्त किस्सा आहे. मी जेव्हा नुकताच पुण्यात आलो होतो त्यावेळी पुण्याचं कोण कोण आहे इकडे आहे, बरीच लोक आहेत. स्वतः मी काही पुण्याच्या जागेचे सगळेच पुणेकर आहेत. धन्यवाद सज्ज. तर मी स्वारगेटहून हो येणार आहे तुमच्यावर येणार. तर मी स्वारगेट नाही पेरुगेट पोलीस चौकी ते भावे शाळा असे बोर्ड आहे पुण्यात. चाललो होतो गाडीवरती बाईकवरती आणि समोर एक काका गाडी चालवत होते. नाही म्हणजे मी सोलापुरात आलो होतो त्यामुळे असं हात दाखवणं इंडिकेटर दाखवणं वगैरे असे सोपस्कार मलाही मान्य नव्हते. पण पुण्यात आल्यावर मला कळलं की इकडे समोरच्या माणसाची बॉडी लँग्वेज बघावी लागते. म्हणजे तुम्ही बाईकवर आहात तर कधीतरी एखादा खांदा, एखादा हात किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लँडिंग गिअर, पाय बाहेर आला की समजावं काहीतरी होणार. पण ते त्यावेळी मला माहित नव्हतं ना. मी नुकताच आलो होतो. सर समोर एक काका गाडी चालवत होते आणि मी मागे होतो आणि काका कुठलाही इशारा न देता असे घप्प करून उजवीकडे वळले आणि ठोकलं नाही मी त्यांना. आता कसं आहे, सोलापुरात ऍक्सिडेंट झाला तर लोक लगेच हमरा तुमरीवर येतात. म्हणजे हमरी मा तुमरी मा कळलं. तर असं पटपट भांडायचं, परिस्थितीला दुष्काळाला कोणाला तरी दोष द्यायचा, मिठी मारायला जायचं. लगेच 15 मिनिटात संपलं. पुण्यात मी ते काकांना गाडी चालवत होते त्यांना ठोकलं. ते बिचारे पडले खाली आणि मी असा पूर्ण सोलापुरी तोरा काढला. म्हणलं आता भांडूया. तर ते काका माझ्याकडे फक्त डोळे वटारे करून असं बघितले आणि म्हणाले मी रोज इथेच वळतो. म्हणजे मी नेस्तनाबूत झालो. ह्याच्यावर काही कमबॅकच नाहीये मला. सो मीच मग त्या काकांना सांगितलं की साईडला या गाडी. गाडी साईडला घेतली. गाडीमध्ये बँडेड वगैरे होतं. त्यांना पाणी वगैरे पाजलं. आणि सोलापुरात ना भांडण वगैरे झालं ना की साधारण 50 लोक येतात हो भांडण बघायला काय चाललंय. बरोबर आहे, काय येतात काय बेरोजगारी हो, नोकऱ्याच नाही. पुण्यात साधारण 2-2.5 माणसं आली. म्हणजे त्यावेळी मला कळलं की बघ्याची भूमिका घेणे म्हणजे काय. तर त्या 2-2.5 माणसांमध्ये एक मुलगी होती. तिने मला सगळी मदत केली. माझा असा अँग्री यंग मॅन ते कलगुनामधला शाहरुख खान असा 10 मिनिटाचा सगळा पिरियड तिने बघितला आणि प्रेमात वगैरे पडली. नाही नंतर लग्न पण मी केलं तिच्याशी. येतो. तर सुरुवातीचे आमचे डेटिंगचे दिवस फार कमाल होते. आम्हाला दोघांनाही खूप जास्त खायची आवड आहे. उघड होतो मी. त्यामुळे तिला पण सुरुवातीला असं वाटायचं की अरे ह्याला पुण्यातले वेगवेगळे पदार्थ खाऊ घालावे. त्यामुळे आम्ही वैशाली रुपाली नाही एवढे महागडे चाळे त्यावेळी परवडत नव्हते. म्हणजे आपल्या अनारसे सामोसेवाले, दुर्गाची कोळ, सारसबागेवरची भेळ वगैरे इतपत आपलं बजेट होतं. ती एकदा मला म्हणाली की बाजीराव रोडवरती एक राजा मंत्री उद्यान आहे. असं टाइमपास उद्यान आहे. पण तिथे बाहेर एक पाणीपुरीवाला आहे. एकदम अशी दर्जेदार पाणीपुरी करतो. चला. पाणीपुरी किती लोकांना आवडते? सगळ्यांना आवडते बरोबर. काय आहे पाणीपुरी? पाणी पुरी बरोबर. एक पुरी असते आणि त्यात पाणी. पुण्यात त्या पाणीपुरीत रगडा, बटाटा, शेव, 10 प्रकारच्या चटण्या, काकडी,
इतकं सगळं का घालायचं? अरे सिंपल जॉब आहे ना पाणीपुरीचा, पाणी आणि पुरी. पण नाही, अशा 25-30 प्रकारच्या वेगवेगळ्या चवी जिभेवरती छैया छैया करून नाचल्यानंतर पुणेकरांना करमतच नाही. अहो सगळ्या पदार्थांचं तसंच आहे. साधं उदाहरण घ्या, बटाटे वडा म्हणजे आपला वडापाव मिळतो, त्या वडापावाच्या आत काहीतरी चटणी लावायची, पोह्या उपम्यावरती शेव घालायची. अहो साधे पेरूच्या आईस्क्रीम वरती तिखट घालायचं का? आहे पण असो, पुणे आणि सोलापूर अशा वेगवेगळ्या चवीशी भांडत ऍडजस्ट होत आम्ही आमचं लग्न ठरलं. लग्नाची पण एक वेगळीच गंमत होती. नाही म्हणजे अगदी साधं लग्न ठरलं आमचं, असं काही फुल फॅन्सी नाही. म्हणजे आजकाल ते प्री वेडिंग फोटोशूट, मग संगीत, मग काय मेहंदी, मग हळद, मग फोडणी, तिखट वगैरे असले काही सोपस्कार नव्हते आमच्या वेळी. साधं लग्न झालं, 1.5 दिवसात कार्यक्रम आटोपतो. म्हणजे अगदी मुंबई सारखं पण नाही. मुंबईचं कोण आहे इकडे? अरे तुमचं काय कौतुक आहे? अरे माझ्या जवळच्या मित्राचं लग्न होतं. तो मित्र आणि मी त्याच्या घरातून 10:30 वाजता कार्यालयात गेलो, सगळं उरकलं, 2 वाजता घरी आलो. अरे ह्याच्यापेक्षा जास्त आमच्या सोसायटीच्या मीटिंग चालतात रात्रभर. असो, लग्नाच्या दिवशी लग्नाचा मेनू काय ठरवायचा हा एक ज्वलंत प्रश्न होता. म्हणजे पारंपरिक सोलापुरी का पारंपरिक पुणे. पण मी बायकोला म्हणलं, लग्न पुण्यात आहे, आपल्याकडे नियम आहे, ज्याची बॅट त्याची बॅटिंग, बरोबर, तू ठरव. सो तिने पारंपरिक पुणेरी मेनू ठरवला आणि लग्नाच्या पंक्तीत मी जेवायला बसलो. आणि जेवणात पहिल्यांदाच डेझर्ट. नाही, अहो मसाले भात आणि आळूचं फतफद होतं, त्यात साखर आणि गुळ होता. म्हटलं कशासाठी? असं एकूणच आमच्या खाण्यापिण्याच्या ज्या आवडी निवडी आहेत त्याच्याबद्दल असे ऍडजस्ट होत होत आमची संसाराची गाडी पुढे निघाली. आमचं डिसेंबरला लग्न झालं आणि आम्ही जानेवारीमध्ये देवदर्शनाला म्हणून सोलापूरला गेलो. ज्यांना सोलापूर अजूनही माहीत नाहीये त्यांच्यासाठी आता तुम्ही कार्यक्रम बघितला असेल तर पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर इथे देवदर्शनाला जे नातेवाईक येतात ते ज्यांच्याकडे राहायला येतात ते जगातलं पहिलं ट्रान्झिट हॉटेल म्हणजे सोलापूर. अहो आमच्याकडे वाटेल त्या दिवशी वाटेल त्या वेळी लोक आली. म्हणजे अशी एक वेळ आली होती जेव्हा आमच्या नातेवाईकांमध्ये आमच्या घरी राहायचे VIP पास विकले जायचे की कोण पहिल्यांदा येणार तर. आणि सोलापूरला ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी साधारण जानेवारीचा हंगाम असतो. तिथे सिद्धेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. तिकडे भरते गड्ड्याची जत्रा. गड्ड्याची जत्रा, गावचा उरूस कुणी बघितलाय? आहे कोणी इथे? अरे तुमच्यासाठी साधारण एक काय म्हणता येईल त्याला, मिनी ऍडव्हेंचर पार्क. ओके, तिकडे राईड्स असतात आणि फूड स्टॉल्स असतात. म्हणजे सगळं गावठी, एवढं फॅन्सी नाही. आणि लहानपणापासून माझं सगळ्यात आवडतं अट्रॅक्शन तिकडे म्हणजे गड्ड्याची जत्रा मधलं मौत का कुवा. मौत का कुवा कोणाला माहितीये? यस. तर नाही म्हणजे ते पुणे मुंबईला जाताना अमृतांजनचा जो घाट लागतो किंवा बोपोडी बायपास वगैरे ते खरे मौत का कुवा, हा आपला खोटा. तर माझ्या बायकोला मी विचारलं, तिने मला विचारलं की अरे मौत का कुवा म्हणजे काय. तर मी तिला सांगितलं एक अशी मोठी विहीर असते आणि त्या विहीरच्या भिंतीवर एक अत्यंत डबडा गाडी म्हणजे जुनी मारुती 800 किंवा प्रीमियर पद्मिनी काचा पिचा काढलेल्या आहेत, काहीच नाही, फक्त इंजिन आणि स्टेअरिंग आहे. त्यात एक कलाकार असतो आणि तो त्या भिंतीवरती अशी गाडी फिरवत असतो. हा, तिचाही असा प्रश्नार्थक चेहरा होता. ती म्हणली गाडी पाण्यावर फिरते. म्हणलं वेडे, नाही, मी सोलापूरचा आहे, आमच्या विहिरी कोरड्यात असतात, ओजी दुष्काळी. तर सोलापूरच्या गड्ड्याच्या जत्रेत अजून एक महत्वाचं अट्रॅक्शन असायचं ते म्हणजे बुड्ढी के बाल. बुड्ढी के बाल माहिती? माझ्या बायकोला वाटलं अरे आपला पॉइंट सर झाला, आपण खाल्लेत.
सारसबागेच्या बाहेर गुलाबी रंगाचे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असलेले बुड्डी के बाल असतात. आता ही कोण बुड्डी आहे जी रंग गुलाबी करून शॅम्पू बिम्पू करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बसते? अरे असं नाही होत. असो तर बुड्डी के बाल खात खात आम्ही सोलापुरातून पुण्यात आलो. तुम्ही मला म्हणाल की अरे तू पुणेकरांची फारच मारतोस नाही का, हे काय आपलं सोलापूरचं आणि पुण्यात चाललंय. नाही तसं नाही आहे ऍक्च्युली. बरीच वर्ष मी आता पुण्यात राहिलोय, त्यामुळे माझ्या सुखाच्या कल्पना आणि चांगल्या जेवणाच्या कल्पना पण सगळ्या पुणेरी झाल्या. म्हणजे आजकाल पुण्यात गेलो की आयडियल दिवस म्हणजे रात्रभर मित्रमैत्रिणींच्या गप्पा झाल्या असाव्यात, गाण्याची मैफिल झाली असावी, 5-5:30ला उठून म्हात्रे ब्रिजवरती मस्त पोहे खावे, त्याच दिवशी निद्रादेवी डे शिफ्टवर यावी, अशी मस्त कडक झोप व्हावी, 11-11:30ला उठून वाडेश्वरला जाऊन मस्त ब्रंच करावा, येताना आप्पा बळवंत चौकातनं एखादं नाटकाचं किंवा कादंबरीचं पुस्तक घ्यावं आणि पुस्तक घेत घेत मस्त झोप यावी परत एकदा. संध्याकाळी उठून अमृततुल्यचा, बरं का, उगाच असले काहीतरी ते बारबेक्यू वगैरे असले चाळे नाहीत, अमृततुल्यचा फक्कड चहा प्यावा. त्यानंतर एखाद्या मस्त नाटकाच्या प्रयोगाला जावं, यशवंतरावला किंवा बालगंधर्वला. त्या इंटरव्हलमध्ये मस्त एक वडापाव सारावा. नाटक कसं होतं त्याच्यावरती चर्चा आणि असे पुढी संवाद करत मानकर डोस्यावरती एक डोसा रिचवावा आणि येताना दुर्गाची कोळ मारावी. तुम्ही म्हणाल की अरे पण या सगळ्यात घरचं जेवण होतं. नाही, बरोबर आहे. जेवण हा एकूणच असा खूप इमोशनल आणि जिव्हाळ्याचा विषय नाही का. म्हणजे आईच्या हातची सोलापूरची आमटी किंवा असा केळ घातलेला शिरा किंवा स्पेशली आजीच्या हातचं थालीपीठ किंवा खोबऱ्याच्या वड्या वगैरे असे एकदम ट्रॅडिशनल प्रकार. माझी आजी खूप सुंदर स्वयंपाक करायची आणि खूप कर्तबगार स्त्री होती. म्हणजे 1948 साली जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटी पहिल्यांदा सुरू झाली, त्या युनिव्हर्सिटी मधली ती पहिली ग्रॅज्युएट वगैरे होती. आयुष्यातल्या काही खडतर प्रसंगामुळे तिला म्हणजे काही खडतर प्रसंग आल्यामुळे तिचा एवढा देवावरती विश्वास नव्हता. काही वर्षांपूर्वी माझ्या आजोबांचं श्राद्ध करायचं ठरलं, त्यामुळे सगळ्या पारंपरिक मेनूला फाटा मारून तिने ठरवलं की आजोबांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करू. तर स्वयंपाक करताना तिचे आणि तिला मदत करताना आमचे दोघांचे डोळे पाणावले. हे सगळं चालू असताना आजी आम्हाला म्हणाली की आत्ता जे आपण हे करतोय तेच खरं आजोबांना, तीच खरी आजोबांना श्रद्धांजली, आणि बाहेर जे चाललंय सगळं गुरुजींचं ती सगळी फॉर्मॅलिटी. असो, आता आमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. कधी कधी माझ्या जिभेचे चोचले पुरले, कधी कधी अंगाचा तिळपापड झाला, कधी कधी काही गोष्टी जिभेला चटका लावून गेल्या. तुम्ही म्हणाल की अरे इतक्या वर्षांमध्ये तुम्ही म्हणजे नवरा बायकोन एकमेकांचं काही घेतलं नाही का? नाही, तसं नाही आहे. नाही म्हणजे अजूनही मला मसाले भातात साखर चालत नाही आणि तिला शेंगदाण्याची चटणी झेपत नाही. पण तरीही मागच्या वर्षी जेव्हा आम्ही पुण्यात गेलो होतो त्यावेळी अशाच कुमठेकर रोडवरनं चाललो होतो. बायको गाडी चालवत होती, मी मागे बसलो होतो, काकू समोर गाडी चालवत होत्या, त्यांनी लँडिंग गिअर काढला. आमची पुण्यात गाडी चालवायची सवय गेली आहे, आम्ही त्यांना धडकलो. पण यावेळी मात्र मी डोळे वटारून बघायला लागलो आणि माझी बायको अमरातुमरीवर आली. धन्यवाद.